राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली। 1995 सालचे हे प्रकरण आहे। कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटे आरोप करण्यात आले। आता या प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून आमदारकी देखील धोक्यात आली आहे। न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केलाय। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय। या अर्जावर सुनावणी सुरू असून थोड्याच वेळा जामिनाबाबत निर्णय होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना जामीन मिळणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। नेमकं काय म्हणाले कोकाटे? रीतसर निकाल लागलाय। ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो। मला न्याय मागण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात अपील करणार आहे। हा खटला 1995चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला। त्यामुळे त्याला जरी उशीर झाला असला तरी आज निकाल लागलाय। आता मी वरच्या कोर्टात अपील करणार आहे। ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त काही भाष्य करणार नाही, पण आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया यावर माणिकराव कोकाटे यांनी दिली। आता नेमकं हे प्रकरण काय? तर 1995चे हे प्रकरण आहे। कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आले होते। त्या प्रकरणात आता माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना 2 वर्षांची शिक्षा तसेच 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून ते आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।